आज आपण कारल्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। सर्वात आधी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याची आपण बारीक चकल्या करून घेऊयात। अशा पद्धतीने कढईमध्ये पाणी गरम करून त्यात मीठ घालूयात, लिंबू पिळून टाकूयात। गरम पाण्यात कारल्याच्या चकल्या आपल्या उकळून घ्यायच्या आहेत। 10 मिनिटांसाठी उकळून घेतलेल्या आहेत। त्यातलं गरम पाणी काढून पुन्हा गार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। 2 पाण्याने धुतलेले आहे। पॅनमध्ये खोबरं आणि पांढरे तीळ भाजून घेऊयात। कारले पाण्यातून निथळून घेऊन मिक्सरच्या भांड्यात खोबरं, पांढरे तीळ आणि भाजलेले शेंगदाणे, लसूण त्याची अशी जाडसर कूट करून घेऊयात। कांदा बारीक कापून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी करून घेऊयात। कांदा परतल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर परतून घ्यायचं आहे। गूळ घातलेला आहे। गुळाने अतिशय छान चव येते। गुळाला थोडं पाणी सुटल्यावर त्यात उकडलेल्या कारल्याच्या चकल्या घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये वाटलेलं मिश्रण त्यात घातलेलं आहे। चांगलं परतवून झाल्यावर त्याला एक वाफ आणूयात। वाफ आणल्यानंतर आपली कारल्याची भाजी तयार आहे। कोथिंबीर घालून सर्व करूयात। तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा।